हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्याचा आपण आज एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आगामी काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी आहे. कोणता आहे टॉपिक? तर तो म्हणजे चांद्रयान-3. याच्या अगोदर भारत सरकारनं चांद्रयान 1 आणि 2चं यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं होतं. तिसऱ्या मोहिमेचं पण आपण यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. लँडिंग वगळता सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये या मोहिमेचा उद्देश काय होता, या मोहिमेचे कंपोनंट्स कुठले होते, लँडिंग झाल्यानंतर काय विक्रम त्या ठिकाणी भारताच्या नावावर होणार आहे, चांद्रयान 1 काय होतं, चांद्रयान 2 काय होतं, सगळं डिटेलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला घेणार आहे. ओके, सो न्यूज आहे चांद्रयान-3चं यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी झालेलं आहे. एक्झॅक्टली डेट तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या तारखेला या चांद्रयान-3 मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं, तर ती म्हणजे 14 जुलै 2023 रोजी 2:35 याचं प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलं. एक्झॅक्टली डेट माहीत असू द्या, डेटवर आयोग प्रश्न विचारेल, सो इम्पॉर्टंट डेट त्या ठिकाणी आहे. सतीश धवन अवकाश केंद्र जे श्रीहरिकोटा आहे, तिथून बऱ्याच अवकाशयानांचं तुमच्या उपग्रहांचं प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लॉन्चिंग व्हेकल म्हणजे प्रक्षेपक काय होता. हे जे काही चांद्रयान आहे त्या चांद्रयानाला चंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा अवकाशामध्ये घेऊन जाण्यासाठी काय त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे, कुठलं लॉन्चिंग व्हेकल वापरण्यात आलं. LV-M3M4 नावाचं लॉन्चिंग व्हेकल त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि याच्यावरती देखील आयोग प्रश्न विचारू शकतं. LVM म्हणजे लॉन्च व्हेकल मार्क. ओके, ह्याची उंची आहे 43.43 मीटर, व्यास आहे 4 मीटर, 640 टन इतकं वजन आहे. 3 स्टेजेसमध्ये असलेलं हे रॉकेट आहे. भारताचा सर्वात वजनदार प्रक्षेपक आहे, कारण ह्याचं वजन बघा किती आहे, 640 टन इतकं वजन आहे. त्यामुळे त्याला फॅट बॉय किंवा बाहुबली या नावानं देखील ओळखलं जातं. LVMचं हे 7वं प्रक्षेपण त्या ठिकाणी आहे. 7च्या 7 याच्या अगोदरची काही LVMच्या माध्यमातून प्रक्षेपणं झालेली आहेत, ती यशस्वी त्या ठिकाणी झालेली आहेत. हे जे काही चांद्रयान आहे त्या चांद्रयानचं एकूण वजन किती आहे, तर 3900 किलो इतकं वजन आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण याच्यामध्ये जे काही 3 कंपोनंट आहे त्या 3 कंपोनंटचं मिळून एकत्रित वजन आहे. त्याच्यामध्ये विक्रम नावाचा लँडर आहे, प्रज्ञान नावाचं रोवर आहे आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. त्या तिघांचं मिळून आहे 3900 किलो. ओके, 1752 किलो लँडरचं वजन आहे, त्याच्यामध्ये 26 किलोच्या प्रज्ञान रोवरचा समावेश आहे आणि 2148 किलो हे प्रोपल्शन मॉडेलचं वजन आहे. जर तुम्ही 1752 प्लस 2148 किलो जर केलं तर तुम्हाला 3900 किलो इतकं वजन मिळेल. परंतु आयोग तुम्हाला रफली इथंच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की चांद्रयानाचं एकूण वजन किती त्या ठिकाणी आहे, 3900. आता बघा, ही चांद्रयान-3 मोहीम जी आहे त्या मोहिमेचा उद्देश काय आहे, त्या उद्देशावर देखील तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं. सर्वात पहिला उद्देश आहे की चंद्राच्या भूमीवर लँड करणं सगळ्यात पहिलं टार्गेट आहे. त्यामुळे काय, सेफ अँड सॉफ्ट लँडिंग लक्षात ठेवा, कारण चांद्रयान-2 मोहिमेमध्ये क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालं होतं. चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणं. तुम्ही पक्ष लक्षात ठेवा, सेफ अँड सॉफ्ट लँडिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त यान उतरून चालणार नाही तर त्याच्यावरती रोवर पण चालवावी लागणार आहे. रोवर ही एक 6 चाकांची गाडी असते, जी गाडी लँडरमध्ये बसवली असते. लँडर जेव्हा उतरतं चंद्राच्या भूमीवरती तेव्हा यातून ही रोवर त्या ठिकाणी बाहेर येत असते आणि काही विशिष्ट अंतर चालत असते आणि त्या विशिष्ट भागाचा अभ्यास त्या ठिकाणी करत असते. सो चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे म्हणजेच रोवरच्या कॅपॅबिलिटीचं डेमॉन्स्ट्रेशन्स त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकूणच चंद्राच्या पृष्ठभागाचा किंवा चंद्राचा शास्त्रीय अभ्यास करणं हा त्याचा उद्देश असणार आहे. ओके, सो चंद्रावर लँड करणं, चंद्रावर वाहन चालवणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही शास्त्रीय प्रयोग करणे, ज्याच्या माध्यमातून चंद्राबाबत आणखीन काही माहिती त्या ठिकाणी गोळा करता येते का हे बघणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या मोहिमेचे घटक कोणते कोणते आहेत. या मोहिमेचे घटक 3 आहेत बघा. पहिला आहे विक्रम लँडर. विक्रम हे नाव कुठून आलेलं आहे, तर भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक
विक्रम साराभाई यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला विक्रम लँडर असं म्हणतंय. लँडर म्हणजे काय, हे जे काही मशीन आहे किंवा हा जो काही भाग आहे तो चंद्रावरच्या भूमीवरती त्या ठिकाणी उतरणार आहे. नंतर आहे प्रज्ञान नावाचं रोवर आहे. ओके, रोवर म्हणजे एक 6 चाकांची गाडी आहे किंवा वाहन त्या ठिकाणी आहे. आणि नंतर आहे 3 नंबरला प्रोपल्शन मॉड्यूल. प्रोपल्शन मॉड्यूल काय करणार आहे, तर ही जे काही वरचे 2 भाग आहेत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर, त्यांना चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचवणार आहे. चंद्राच्या कक्षेत जेव्हा हे यान जाईल तेव्हा विक्रम लँडर जे आहे ते प्रोपल्शन मॉड्यूल पासून सेपरेट होईल आणि विक्रम लँडर जे आहे ते चंद्रावरच्या भूमीवरती लँड करणार आहे. सो एक डायग्राम त्या ठिकाणी काढले बघा, मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा आहे चंद्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान जे आहे ते उतरवलं जाणार आहे. हे टोटल जे आहे, हे टोटल काय आहे, तर हे लॉन्चिंग व्हेकल आहे. लॉन्चिंग व्हेकलमध्ये हे जे असतात ना त्याला प्रोपल्शन करण्यासाठी असतात, म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये इंधन असतं. या इंधनाच्या माध्यमातून हे जमिनीवरून टेक ऑफ करतं आणि अवकाशामध्ये त्या ठिकाणी जात असतं. हे आहे आपलं LV-M3 M4 नावाचं हे. आणि याच्यामध्ये हे जे आहे, हा जो भाग आहे, या भागामध्ये हे सर्व त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. ओके, ह्याला म्हटलं जातं पेलोड आणि हे आहे लॉन्चिंग व्हेकल. याचं काम एकच असतं, या जो काही पेलोड आहे ह्या पेलोडला त्या ठिकाणी अवकाशामध्ये घेऊन जाणं. ओके, सो अवकाशामध्ये घेऊन गेल्यानंतर हा भाग जो आहे, हा भाग वरचा, हा भाग त्या लॉन्चिंग व्हेकलपासून सेपरेट होतो, पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो आणि पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालल्यानंतर थोड्या दिवसानं तो चंद्राच्या कक्षेत जातो, चंद्राला काही फेऱ्या मारतो आणि नंतर तो चंद्राच्या भूमीवर उतरवतो. ओके, सो हे बघा, हे आहे त्या ठिकाणी विक्रम लँडर. हे विक्रम लँडरच्या मध्ये जे आहे ते प्रज्ञान नावाचं रोवर त्या ठिकाणी आहे आणि एकूणच त्या ठिकाणी हे जे आहे हे चंद्रावरती त्या ठिकाणी उतरवणार आहे. सो एकूणच संकल्पना माहिती असू द्या, हे टोटल जे सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे त्या सिलेंड्रिकल शेपमधल्या व्हेकलमध्ये अशा प्रकारचे पेलोड्स बसवलेले असतात. याचं एकच काम असतं की त्या पेलोडला अवकाशामध्ये घेऊन जाणं. एकदा का अवकाशामध्ये घेऊन झालं की हा जो काही लॉन्चिंग व्हेकल आहे तो त्याच्यापासून सेपरेट होतो आणि हा जो पेलोडला आहे तो पृथ्वीला कक्षामध्ये फिरत राहतो. आणि एकदा पृथ्वीची कक्षा संपली की नंतर तो चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतो आणि नंतर चंद्राला पण काही फेऱ्या मारतो आणि नंतर तो चंद्राच्या भूमीवर त्या ठिकाणी उतरवत असतो. सो तुम्हाला प्रश्न विचारताना इथं विचारला जाऊ शकतो की या मोहिमेचे एकूण घटक किती आहेत, तर 3 घटक त्या ठिकाणी आहेत. विक्रम नावाचं लँडर, प्रज्ञान नावाचं रोवर आणि प्रोपल्शन मॉड्यूल. प्रोपल्शन मॉड्यूल काय आहे, तर यांना चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचवण्याचं त्याचं काम त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. चांद्रयान 2 मोहिमेमध्ये 3 प्रकारचे त्या ठिकाणी भाग होते. एक होतं ऑर्बिटर, दुसरं होतं लँडर आणि तिसरं होतं प्रज्ञान नावाचं रोवर. ओके, सो चांद्रयान 2 मोहिमेमधलं ऑर्बिटर म्हणजेच कक्षीय यान आहे, जे ऑलरेडी आपण टेक ऑफ केलेलं होतं किंवा सोडलेलं होतं, ते अजून ॲक्टिवेट आहे. त्यामुळं सध्याची जी काही चांद्रयान 3 मोहीम आहे त्याच्यामध्ये कक्षीय यानाचा समावेश नाही. लक्षात ठेवा, चांद्रयान 2 जे आहे त्या चांद्रयान 2 मोहिमेमध्ये टोटल 3 त्या भाग होते. एक होतं ऑर्बिटर, दुसरं होतं विक्रम नावाचं लँडर आणि तिसरं होतं प्रज्ञान नावाचं रोवर. आता हे जे ऑर्बिटर आहे ते ऑर्बिटर अजून सुद्धा ॲक्टिवेट आहे, म्हणजे चांद्रयान 2 मधलं कक्षीय यान सध्याला चंद्राच्या भोवती फेऱ्या मारत आहे. म्हणून तिसरं जे आपण यान पाठवलेलं आहे चांद्रयान 3 आहे, त्या चांद्रयान 3 मध्ये ह्या ऑर्बिटरचा समावेश नाही, कारण आवश्यक वाटेल तेव्हा विक्रम लँडर जो आहे तो या ऑर्बिटर सोबत स्वतःचा संपर्क तयार त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे इथं आयोगाला फसवायला तुम्हाला चान्स आहे की या मोहिमेमध्ये कक्षीय यानाचा समावेश आहे, तर चांद्रयान 3 मध्ये कक्षीय यान नाहीये, तर चांद्रयान 2 मध्ये जे आपण कक्षीय यान पाठवलेलं होतं तेच आता सुद्धा चांद्रयान 3 साठी आपल्याला मदत करणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेतील कक्षीय यान म्हणजेच ऑर्बिटर अजून सुद्धा कार्यरत असल्याने या मोहिमेमध्ये म्हणजे चांद्रयान 3 मोहिमेमध्ये कक्षीय यानाचा समावेश नाही. गरज असेल तेव्हा चांद्रयान 2 मधील कक्षीय यान जे आहे ते विक्रम लँडर, आत्ताचं जे विक्रम लँडर आहे त्याच्यासोबत संपर्क साधू शकेल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर त्या ठिकाणी जाईल, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाईल आणि अवकाशामध्ये जाईल. एकदा अवकाशामध्ये गेलं की काय होईल मी तुम्हाला सांगतो, नंतर 1 बाय 1 एक्सप्लेन करेल. ओके, हे बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं चांद्रयान लॉन्चिंग व्हेकल दिसते. एकदा हे वरती गेलं त्याच्यानंतर हा जो काही वरचा भाग आहे मी तुम्हाला सांगितलं तो सेपरेट होतो आणि तो पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरायला सुरू करेल. बघा, आता बघा,
इथं तुम्हाला एवढं मोठं यान दिसतंय, पण इथं बघा किती छोटंसं झालेलं दिसतंय. याचा अर्थ हा जो भाग आहे हा भाग त्याच्यापासून सेपरेट झालेला आहे. आता वरचा जो भाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. आता वरचा भाग काय करतो, पृथ्वीला अशा फेऱ्या मारायला सुरू करतो. ओके, अशी कक्षा वाढवत वाढवत जातो. ओके, सो इथं दिसते बघा तुम्हाला, प्रत्येक वेळेला तो आपली कक्षा वाढवतो आणि पृथ्वीला फेऱ्या मारायला सुरू करतो. एकदा का फेऱ्या मारायला सुरू झाले नंतर एस्केप वेलोसिटीच्या माध्यमातून हा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर फेकला जातो आणि इकडे चंद्राच्या कक्षेत जातो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा का केलं जातं तर इंधन वाचावं म्हणून. डायरेक्टली आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण तेवढी आपण कॅपॅबिलिटी अजून डेव्हलप केलेली त्या ठिकाणी नाही, तशी आपल्याकडे लॉन्चिंग व्हेकल्स नाही आहेत. म्हणून आपण काय करतो, चंद्राच्या भोवती फेऱ्या मारतो आणि चंद्राच्या भोवती फेऱ्या मारून मारून एस्केप वेलोसिटीच्या माध्यमातून आपण कुठे जातो, इकडे जातो. एकदा का चंद्राच्या कक्षेमध्ये आपण प्रवेश केला की चंद्राला पण परत फेऱ्या मारल्या जातात. इथं पृथ्वीपासून लांब जातोय आपण, इथं पृथ्वीपासून चंद्रापासून जवळ जातो. पहिल्यांदा आपण बाहेरच्या कक्षेत येतो, बाहेरच्या कक्षेनंतर आतल्या कक्षेत येतो, नंतर आणखी आतल्या कक्षेत, नंतर आणखी आतल्या कक्षेत, नंतर आणखीन आतल्या कक्षेत आणि नंतर फायनली इथं लँडिंग त्या ठिकाणी होणार आहे. सो जेव्हा हे जे काही पेलोड आहे किंवा चंद्रयान आहे ते लॉन्चिंग व्हेकल पासून सेपरेट होईल, तेव्हा ते चंद्राला पृथ्वीला फेऱ्या मारेल. पण पृथ्वीला फेऱ्या मारत असताना आपली कक्षा वाढवेल. कक्षा वाढवून वाढवून एस्केप वेलोसिटीच्या माध्यमातून तो पृथ्वी मूनपर्यंत पोहोचेल. एकदा तो मूनपर्यंत पोहोचला की तो कक्षा कमी कमी करतील. म्हणजे पहिली कक्षा, दुसरी कक्षा, नंतर तिसरी कक्षा आणि तिसऱ्या कक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो जवळजवळ येईल आणि त्या ठिकाणी तो पृथ्वीच्या चंद्राच्या भूमीवरती त्या ठिकाणी लँड त्या ठिकाणी करणार आहे. सो बेसिकली अशा माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं लँडिंग होणार किंवा प्रोसेस होणार आहे. बघा, इथून लँडिंग केलेलं आहे, नंतर पृथ्वीला चक्रा मारलेल्या आहेत. किती चक्रा मारल्या आहेत, 1 2 3 4 आणि 5 चक्रा मारल्यात. 5 चक्रा मारल्यानंतर तो चंद्राकडे जाईल. चंद्राला पण 1 2 3 4 आणि 5 चक्रा मारेल आणि 6वी चक्राच्या वेळेला तो त्या ठिकाणी चंद्रावरती त्या ठिकाणी लँड करणार आहे. ओके, सो बेसिकली अशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. इथं सगळं मी तेच लिहिलेलं आहे. यान पृथ्वीभोवती 5 कक्षेतील आवर्तने पूर्ण करून चंद्राच्या दिशेने जाईल. चंद्राच्या कक्षेत 5 ऑगस्ट 2023ला यानानं प्रवेश केलेला आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर पृथ्वीभोवती जसे त्याने फेरे मारलेले आहेत तसेच चंद्राभोवती देखील तो 5 वेळा फेरी मारेल आणि प्रत्येक वेळा तो चंद्राच्या जवळ जाईल. इथं काय म्हटलंय, पृथ्वीपासून लांब जाईल तर इथं चंद्राच्या जवळ जाईल. फायनली 100 किलोमीटर बाय 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचेल आणि एकदा का वर्तुळाकार कक्षेत पोहोचला की त्याच्यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल त्याच्यापासून सेपरेट होईल आणि प्रोपल्शन मॉड्यूल सेपरेट झाल्यानंतर फक्त विक्रम लँडर जे आहे ते त्या चंद्रावरच्या भूमीवरती उतरवणार आहे आणि साधारणपणे 23 ऑगस्ट 2023 रोजी याचं लँडिंग त्या ठिकाणी होणार आहे. काय सांगावं, भविष्यात तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी कदाचित भारतानं हा लँडमार्क अचीव केलेला असेल की भारत हा चंद्रावरती यान यशस्वीपणे उतरवणारा जगातला 4था देश त्या ठिकाणी ठरलेला असेल. अजून सुद्धा ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झालेली नाहीये. यंत्राच्या कक्षेमध्ये भारताच्या यानानं यशस्वीपणे प्रवेश केलेला आहे. आता आपल्याला वाट बघायची आहे 23 ऑगस्टची. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताचं जे काही यान आहे ते चंद्राच्या भूमीवरती यशस्वीपणे लँड करेल हीच अपेक्षा त्या ठिकाणी असणार आहे. चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा हा भारताचा दुसरा प्रयत्न आहे. याच्यापूर्वी चांद्रयान 2च्या माध्यमातून आपण चंद्रावरती यान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सॉफ्टवेअर ग्लिच आलं आणि सॉफ्टवेअर ग्लिचमुळे त्या ठिकाणी आपण प्रॉपर कमांड देऊ शकलो नाही. म्हणून चंद्रावरती आपल्या विक्रम लँडरचं त्या ठिकाणी हार्श किंवा क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि दुसरा प्रयत्न आपण करतोय चंद्रावरती यान पाठवण्याचा. शोध मोहिमेचा कालावधी किती असणार आहे तर 1 चांद्र दिवस. चंद्रावरचा 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस त्या ठिकाणी असतात. सो 1 चांद्र दिवस किंवा पृथ्वीवरचे 14 दिवस असा टोटल मोहिमेचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहे. 14 दिवसानंतर हे सगळे इक्विपमेंट्स आपोआप बंद त्या ठिकाणी होऊन जातील. मोहीम यशस्वी ठरली म्हणजे चंद्रावरती जर आपण यान उतरवलं तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत जगातला 4था देश त्या ठिकाणी असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा मात्र भारत हा जगातला पहिला देश आहे. अजून सुद्धा जगातल्या कोणत्याही देशानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं नाहीये, परंतु भविष्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरणार आहे अशी अपेक्षा. ओके, माहिती आणि अभ्यास कशाचा केला जाणार आहे, चंद्राच्या पृष्ठभागाची रचना कशी आहे, चंद्राच्या भूगर्भातील हालचाली कशा आहेत म्हणजे सेस्मिक ऍक्टिव्हिटी कशा आहे, भूवैज्ञानिक वैशिष्ट्य काय आहे, पृष्ठभागावरील प्लाझ्माचं प्रमाण कसं आहे, नंतर चंद्राची आवरणशिला,
जसं आपण प्रावरण कवच गाभा आहे असं अभ्यास करतो पृथ्वीचा, तसं त्याची आवरणशिला कशी आहे, चंद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये, चंद्राची जी काही भूपृष्ठ आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता मात्र कमी त्या ठिकाणी आहे. आता या मोहिमेतील उपकरणे आणि त्यांची कार्य, जर चंद्रावरती हे लँड केलं किंवा रोवर चाललं तर कशा कशा प्रकारे कुठल्या कुठल्या उपकरणांच्या माध्यमातून ह्याचा अभ्यास केला जाणार आहे. लँडरवरती कुठली कुठली उपकरणं आहेत आपण त्या ठिकाणी बघूयात. लँडरवरती पहिलं आहे रंभा LP म्हणजे लँगमुइर प्रोब, चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची विविध वेळांमध्ये त्याची घनता तपासली जाणार आहे. नंतर आहे चास्ते म्हणजे चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट, चंद्राच्या ध्रुवानजीकच्या प्रदेशांमध्ये औष्णिक गुणधर्म आहेत त्यांची चाचणी केली जाणार आहे. नंतर आहे इल्सा, इन्स्ट्रुमेंटर फॉर लुनार सेझमिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे ज्या ठिकाणी हे लँड केलं जाणार आहे त्याच्या आजूबाजूला भूकंपाच्या नोंदी घेऊन चंद्राच्या कवचाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. हे फक्त एवढंच माहिती असू द्या की कुठली कुठली इक्विपमेंट आहेत, रंभा LP, चास्ते आणि इल्सा हे लँडरवरती त्या ठिकाणी आहेत. रोवरवरती कुठले कुठले आहेत बघा. रोवर म्हणजे जी 6 चाकांची गाडी आहे. अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, ओके, चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म या ठिकाणी तपासले जातील आणि खनिजे कुठले आहेत त्याचा अभ्यास केला जाईल. नंतर आहे लिब्स लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप त्या ठिकाणी असणार आहे. चंद्रावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा शोध त्या ठिकाणी असणार आहे. प्रोपल्शन मॉडेलमध्ये काय असणार आहे तर शेप नावाचं उपकरण त्या ठिकाणी असणार आहे. स्पेक्ट्रोपोलिरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ, म्हणजे चंद्राच्या कक्षेतून नियर इन्फ्रारेड लहरीमध्ये पृथ्वीच्या नोंदी घेऊन बाह्य ग्रहाच्या शोधासाठी मार्गदर्शक प्रणाली विकसित करणे. याच प्रोपल्शन मॉडेलच्या माध्यमातून आपण जर दुसऱ्या त्या एखाद्या ग्रहाला भेट देणार असेल तर आपण कशा प्रकारे आपली मार्गदर्शक प्रणाली त्या ठिकाणी विकसित करू शकतो ह्याचा अभ्यास या प्रोपल्शन मॉडेलच्या उपकरणांमधून केला जाणार आहे. कुठल्या उपकरणं त्या ठिकाणी आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु या टॉपिकवरती स्काय इज द लिमिट. त्यामुळे मला जी काही इन्फॉर्मेशन वर्तमानपत्रातून किंवा माझ्या वाचण्यातून आलेली आहे ती सगळी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. काही टेक्निकल गोष्टींची खरंच आपल्या परीक्षेसाठी आवश्यकता नाही आहे. सर तुम्हाला वाटेल की सरांनी काय फक्त माहिती दिलेली आहे, ह्याच्यात काही समजून तर जास्त सांगितलं नाही, कारण बेसिकली याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे. जिथं समजून सांगण्याचे मुद्दे होते तिथं ऑब्व्हियसली मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हे थोडं पाठांतराचा भाग आहे की कोणत्या भागामध्ये कुठली कुठली उपकरणं आहेत आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी काय आहे. ह्याला 2-3 वेळा वाचून काढा, तुम्हाला समजून जातील ह्या गोष्टी. ओके, मोहिमेचे 2 प्रमुख भाग आहेत. चंद्राचं विज्ञान सायन्स ऑफ द मून आणि चंद्रावरून विज्ञान म्हणजे सायन्स फ्रॉम द मून. ओके, सो चंद्राचं विज्ञान किंवा सायन्स ऑफ द मून म्हणजे काय, तर चंद्राची आवरणशिला असेल, त्याच्या भूगर्भातील हालचाली असतील, भूगर्भावरील प्लाझ्माचं प्रमाण असेल, तसेच लँडिंग स्थळाच्या आसपास चांद्रपृष्ठातील जे काही रासायनिक मूलद्रव्य आहे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी आहे. आणि चंद्रावरून विज्ञान म्हणजे काय तर चंद्राच्या कक्षेमधून पृथ्वीचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. चांद्रयान मोहिमेचं महत्त्व त्या ठिकाणी काय आहे तर बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असून त्याचे नेमके स्वरूप या मोहिमेतून समजू शकेल. कारण याच्या अगोदर जेव्हा चांद्रयान 2 मोहीम राबवली तेव्हा आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचा सबळ पुरावा त्या ठिकाणी दिला होता आणि हे पाणी जे आहे ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे किंवा त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून समजू शकतं. कारण दक्षिण ध्रुव जो आहे तो नेहमी अंधारात त्या ठिकाणी असतो आणि याच्यामुळे तिथं पाण्याचं अस्तित्व नक्की कोणत्या स्वरूपात आहे हे कळेल. प्लस सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्य, म्हणजे आपण म्हणतो ना मोठा स्फोट झाला त्याच्यातून पृथ्वीची निर्मिती झाली. सो सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्य उलगडण्यासाठी दक्षिण ध्रुवातील नोंदीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो की भविष्यात काय झालं होतं हे अंदाज करू शकतो. आणि भविष्यात अमेरिकेकडून एक मानवी चांद्र मोहीम राबवली जाणार आहे, तिचं नाव आहे आर्टेमिस. ह्या आर्टेमिस मिशनला देखील या मोहिमेतून जी माहिती मिळेल त्याचा नक्कीच उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. ओके, 615 कोटी रुपये खर्च आहे. रितू करिधाल श्रीवास्तव ज्यांना रॉकेट वुमन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांद्रयान 3 मोहीम त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. सो यांना मिशनच्या डिरेक्टर असं देखील म्हटलं जातं. सो इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, चांद्रयान 3 मोहिमेच्या डिरेक्टर कोण आहेत तर रितू करिधल श्रीवास्तव त्या ठिकाणी आहे. ओके, सो हे सगळं जे आपण चांद्रयान 3 बघितलं त्याचे थोडे इन्फोग्राफिक्स मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. 2:35
14 जुलैला त्याचं प्रक्षेपण झालं. 615 रुपये कोटी खर्च त्या ठिकाणी आहे. 3900 किलो इतकं वजन आहे. मिशनचे कंपोनंट आहेत प्रोपेशनल मॉडेल, विक्रम लँडर, प्रज्ञान रोवर, बरेच त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, चांद्रयान एक जे आहे त्याचं 2008ला प्रक्षेपण झालं होतं. PSLV XL-C11च्या नावानं 8 नोव्हेंबर 2008ला चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केला होता. 1380 किलो वजन होतं. 28 ऑगस्ट 2009ला चांद्रयान 1 सोबत आपला संपर्क त्या ठिकाणी तुटला होता. कक्षीय आणि इम्पॅक्ट म्हणजेच ऑर्बिटर आणि इम्पॅक्ट असे 2 मोहिमेचे भाग होते. हार्ड लँडिंग करण्यासाठी हे इम्पॅक्टर होतं. ओके, चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं होतं. चांद्रयान 2 चं प्रक्षेपण 22 जुलै 2019ला झालं होतं. LV-M3-M1 आता कसं आहे, LV-M3-M4 आहे, तेव्हा LV-M3-M1 त्या ठिकाणी वापरलं होतं. 20 ऑगस्ट 2019 मध्ये रोजी त्यानं कक्षेत प्रवेश केला. 3850 किलो वजन त्या ठिकाणी होतं. याच्यामध्ये 3 घटक होते बघा. आत्ताच्या मोहिमेमध्ये जसे 3 घटक आहेत तसे तेव्हाच्या मोहिमेमध्ये म्हणजे चांद्रयान मोहिमेमध्ये 3 घटक होते. कक्षीय यान म्हणजेच ऑर्बिटर, ओके, ऑर्बिटर, तेव्हा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर. आता हे 2 कॉमन आहेत. चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 मध्ये कॉमन घटक कुठले कुठले आहेत? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर. आणि कक्षीय यान तेव्हा होतं, आता नाही आहे. मग ह्याच्या आधी ह्याच्या जागी काय आहे तर प्रोपल्शन मॉड्यूल त्या ठिकाणी आहे. ओके, चंद्राच्या भूमीवरती क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालं होतं. 6 सप्टेंबर 2019ला विक्रम लँडरचं क्रॅश लँडिंग या चंद्राच्या भूमीवरती झालं होतं. आपण सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी करू शकलेलो नव्हतो. ओके, यस, आलं लक्षात सगळ्यांना? ओके, आणखीन एक काही इन्फॉर्मेशन आहे. 2003 मध्ये भारताच्या चांद्रयान संकल्पना त्या ठिकाणी तयार होती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्ट 2003 रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना भारताच्या पहिल्या चांद्रयान मोहिमेची घोषणा त्या ठिकाणी केली होती. भारताच्या काही आणखीन महत्त्वाकांक्षी मोहिमा कुठल्या आहेत तर गगनयान ही एक भारताची मानवी मोहीम आहे. आदित्य ही सूर्याच्या अभ्यासासाठी आहे. शुक्रयान ही शुक्राच्या अभ्यासासाठी आहे. तर मंगलयान 2 ही मंगळाच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी आहे. जसं ही आपली चांद्रयान 3 ही एक महत्त्वाकांक्षी मोहीम होती, तशाच आणखीन काही महत्त्वाकांक्षी मोहिमा ज्या आहेत त्या इस्रोकडून राबवल्या जाणार आहेत. सो माझा प्रयत्न होता की डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. जेव्हा लँडिंग होईल तेव्हा पुढच्या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये आपण आणखीन डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणारच त्या ठिकाणी आहोत. ओके, नंतर इस्रोनं त्याच काळामध्ये म्हणजे त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 30 जुलै 2023 रोजी सिंगापूर या देशाचे 7 उपग्रह त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. प्रश्न आयोग विचारू शकतं की इस्रोनं खालीपैकी कोणत्या देशांचे 7 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेले आहेत तर सिंगापूरचे. 30 जुलै 2023ला PSLV C56 नावाचा जो काही प्रक्षेपक आहे त्या प्रक्षेपकाच्या साहाय्यानं इस्रोनं हे उपग्रह पाठवलेले आहेत. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटावरून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. या 7 उपग्रहामध्ये एक उपग्रह मुख्य आहे, त्याचं नाव आहे DSSAR. असा पण आयोग प्रश्न विचारू शकतं की नुकतंच DSSAR नावाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण इस्रोनं केलं. हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे तर तो सिंगापूरचा त्या ठिकाणी आहे. ओके, विकास सिंगापूर सरकारची संरक्षण विज्ञान व तंत्रज्ञान एजन्सी सिंगापूर टेक्नॉलॉजीज इंजिनिअरिंग लिमिटेडनं त्याचा विकास केलेला आहे. त्याचं प्रोडक्शन इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीनं केलेलं आहे. कोणत्याही हवामानाच्या स्थितीमध्ये छायाचित्र घेण्यासाठी हे जे काही उपग्रह आहे तो सक्षम त्या ठिकाणी आहे. 360 किलो इतकं वजन त्या ठिकाणी आहे. आणखीन काही 6 उपग्रह जे आहेत ते 6 उपग्रहांची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे, जी आपल्यासाठी एवढी महत्त्वाची त्या ठिकाणी नाही, फक्त एकदा तुमच्या नावानं वाचून घ्या. ओके, सो हे परीक्षेला जाता जाता एकदा बघून घ्यायचं आहे, अदरवाईज ही काही गरज नाही. प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की इस्रोनं कोणत्या देशांचे उपग्रह सोडलेले आहेत किंवा कोणता उपग्रह त्या ठिकाणी सोडलेला आहे. ओके, येस. नंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं गगनयान ही भारताची एक महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम आहे, ज्याच्यामध्ये 3 अंतराळवीरांना आपण अवकाशामध्ये त्या ठिकाणी पाठवणार आहे. आणि त्याच्यासाठी जे काय लागणारं प्रोपल्शन मॉडेल आहे, प्रोपल्शन मॉडेल म्हणजे काय तर असं एखादं वाहन जे या अवकाशवीरांना घेऊन त्या ठिकाणी अवकाशात घेऊन त्या ठिकाणी जाईल. सो इंधन यंत्रणा, थोडक्यात त्याला आपण प्रोपल्शन युनिट म्हणजे इंधन यंत्रणा म्हणतो, त्याची चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे. इस्रोनं चाचणी घेतलेली आहे. इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स जे महेंद्रगिरी इथं आहे तामिळनाडूमध्ये, तिथं याची चाचणी घेण्यात आलेली आहे. सो बेसिकली सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या श्रीहरिकोटालाच होत असतात, परंतु या गगनयानच्या इंधन यंत्रणेची म्हणजेच प्रोपल्शन युनिटची चाचणी जी आहे ती महेंद्रगिरी तामिळनाडू इथं त्या ठिकाणी झालेलं आहे. या युनिटचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे गगनयान सर्व्हिस मॉड्यूल
प्रोपल्शन, ज्याच्या माध्यमातून हे जे काही इंधन आहे ते इंधन यंत्रणा जे काही लॉन्चिंग व्हेकल आहे त्याच्यामध्ये बसवतील आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही अवकाशवीर आहे त्या अवकाशामध्ये त्या ठिकाणी जाते. ओके, नंतर एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा, तिचं नाव आहे बक मून. बक म्हणजे काय, आपण बऱ्याच म्हणतो जे काही हरिण असतं, काळवीट वगैरे असतं, त्याला आपण बक असं म्हणतो. सो बक मून एक अवकाशीय प्रोसेस त्या ठिकाणी आहे. 3 जुलै 2023ला जी काही फुल मून होता, आपण त्याला पौर्णिमा म्हणतो, त्या पौर्णिमेला हा बक मून त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. ह्याचं नामकरण बक मून असं का करण्यात आलेलं आहे, कारण यावेळी नर हरणाचे शिंग जे असतात ते पूर्णपणे वाढलेले असतात, म्हणून त्याला बक मून असं त्या ठिकाणी म्हणतात. सो जुलै महिन्यामध्ये नर हरणांचे शिंग पूर्णपणे वाढलेले असतात, म्हणून त्याला बक मून असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याला आणखीन काही नावं आहेत बघा, थंडर मून, बेरी मून, सॅल्मॉन मून, फेदर माउंटलिंग मून आणि रासबेरी मून असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण बेसिकली बक मून असं त्याचं नाव आहे. इथं फोटो टाकताना पण आम्ही तेच टाकलेलं आहे बघा. इथं तुम्हाला एक हरिण दिसते, त्याची दोन्ही शिंग त्या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. ओके, बक याला आपण काळवीट किंवा हरिण कॅटेगरीमधलं कॅटेगरी देखील म्हणू शकतो. ओके, आता आपण संक्षिप्त घडामोडी बघणार आहोत. जसं भारताची चांद्रयान 3 मोहीम आहे, तसं आणखीन एका देशानं एक चांद्र मोहीम राबवलेली आहे, त्याचं नाव आहे लुना 25. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की रशियानं किंवा लुना 25 नावाची चांद्र मोहीम खालीपैकी कोणत्या देशानं राबवलेली आहे, तर तिचं नाव आहे रशिया. ही एक जसं चांद्रयान 3 आपण सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी करणार आहे, लुना पण सॉफ्ट लँडिंगच करणार आहे. चंद्रावर यान उतरवण्याचीच ही मोहीम त्या ठिकाणी आहे. कदाचित आपल्या अगोदर 2-3 दिवस त्या ठिकाणी हे लँडिंग होऊ शकतं. असं म्हटलं जातं की 21 ऑगस्ट रोजी ह्याचं लँडिंग होईल आणि त्याच्यानंतर 2 दिवसानं भारताच्या चांद्रयानाचं लँडिंग त्या ठिकाणी होईल. नंतर युरोपियन स्पेस एजन्सी, त्याला आपण ESA असं देखील म्हणतो, त्यांनी अंतराळामध्ये एक दुर्बीण सोडलेली आहे, त्याचं नाव आहे युक्लिड. महान ग्रीक गणितज्ञ युक्लिड याचं नाव या दुर्बिणीला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नंतर जगातील पहिलं मिथेन आणि द्रव ऑक्सिजन इंधन असलेलं रॉकेट प्रक्षेपित करणारा देश चीन या देशानं मिथेनवर चालणारं रॉकेट प्रक्षेपित केलेलं आहे, त्याचं नाव आहे झुक 2 असं त्या रॉकेटचं नाव आहे. नंतर पहिली मानवी अंतराळ मोहीम पूर्ण करणारी कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिक नावाची एक अमेरिकन कंपनी आहे, त्यांनी स्वतःची पहिली मानवी अंतराळ मोहीम पूर्ण केलेली आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची ही कंपनी आहे, 2004 मध्ये त्यांनी स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. पृथ्वी निरीक्षणासाठी राष्ट्रीय अवकाश मोहीम ऑस्ट्रेलिया सरकारनं राबवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु बजेटच्या मर्यादामुळे ही मोहीम बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियन सरकारनं घेतलेला आहे. नंतर भारताला G20चं अध्यक्षपद आहे. या G20च्या अध्यक्षतेखाली अंतराळ अर्थव्यवस्थेच्या नेत्यांची बैठक बेंगळुरू इथं पार पडलेली आहे. बेंगळुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे, म्हणूनच बेंगळुरू इथं ही अंतराळ अर्थव्यवस्थेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. शुक्र ग्रहामध्ये फॉस्फिन वायूची निर्मिती होत आहे असा शोध संशोधकांनी शोधून काढलेला आहे. नंतर इस्रोने एक लॉन्चिंग व्हेकल विकसित केलेलं आहे, त्याचं नाव आहे SSLV म्हणजे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. कमी वजनाचे उपग्रह कमी उंचीवर सोडवण्यासाठी हे SSLV त्या ठिकाणी कामात येत असतं आणि हे व्हेकल जे आहे ते खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याची घोषणा इस्रोनं केलेली आहे. नंतर एका भारतीय खगोलशास्त्राचं नाव हे एका लघुग्रहाला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, त्यांचं नाव आहे अश्विन शेखर. या अश्विन शेखर यांचं नाव लघुग्रहाला देण्यात आलेलं आहे. लघुग्रहाचा पट्टा जो आहे तो फार मोठा त्या ठिकाणी असतो. मंगळ आणि गुरुग्रहाच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा त्या ठिकाणी असतो आणि तिथं बरेच लघुग्रह त्या ठिकाणी आहेत. काही काही लघुग्रहांचा शोध देखील अजून लावला जात आहे. सो हे जे काही खगोलशास्त्रज्ञ वगैरे असतात त्यांची नावं ह्यांना दिले जातात. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटना आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 30 जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणजे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड डे म्हणून साजरा केला जातो. लघुग्रहांचा पट्टा हा मंगळ आणि गुरुग्रहांच्या मध्ये जी काही स्पेस आहे तिथं हा पट्टा आहे. नंतर 2 जुलै जागतिक UFO डे. UFO म्हणजे अनआयडेंटिफाईंग फ्लाइंग ऑब्जेक्ट. आपण म्हणतो ना ते काही एलियन्स असतात, ते एलियन्स येत असतात जमिनीवरती वगैरे. सो एलियन्स ज्या वाहनातून येतात त्याला UFO असं म्हटलं जातं. बऱ्याच लोकांना हे UFO दिसलेले आहेत असा क्लेम केला जातो. बऱ्याच डॉक्युमेंट्स वगैरे त्या ठिकाणी आहेत. ओके, सो अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट असं त्याला म्हटलं जातं. 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण का 20 जुलै 1969 याच दिवशी नील आर्मस्ट्रॉंग आणि बज अल्ड्रिन यांनी चंद्रावरती आपली पाऊल ठेवलेलं होतं. म्हणून 20 जुलै हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. या क्विक रिव्हिजनमध्ये अतिशय संक्षिप्त पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय करत असतो, जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्याचा आढावा त्या ठिकाणी घेत असतो. चांद्रयान 3चं लॉन्चिंग 14 जुलैला झालं. LV-M3M4 नावाच्या प्रक्षेपकाच्या साह्यानं, याला फॅट बॉय म्हटलं जातं. हा भारताचा सर्वात वजनदार प्रक्षेपक त्या ठिकाणी आहे. 3900 किलो इतकं चांद्रयानाचं वजन आहे. चंद्राच्या भूमीवर सेफ अँड सॉफ्ट लँडिंग करणं, तिथं वाहन चालवणं आणि तिथं काही भौतिक प्रयोग करणं हा त्याचा मूळ उद्देश आहे. विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल हे या मोहिमेचे 3 घटक त्या ठिकाणी आहेत. या मोहिमेमध्ये कक्षीय यान नावाचा घटक नाही, कारण चांद्रयान 2 मध्ये आपण ऑलरेडी सोडला होता. हाच कक्षीय यान या विक्रम लँडरसोबत हवं तेव्हा कनेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो. 5 ऑगस्ट 2023 रोजी या यानानं चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी तुम्हाला कशा प्रकारे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेला आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदा प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्राला 5 वेळा प्रदक्षिणा मारेल. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीच्या माध्यमातून तो चंद्राकडे जाईल. चंद्राला 5 फेऱ्या मारेल आणि 5व्या फेरीनंतर जवळ तो पोचेल आणि त्याच्यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल त्याच्यापासून सेपरेट होईल आणि विक्रम लँडर जे आहे ते चंद्रावरच्या भूमीवर उतरेल. असं म्हटलं जातं की 23 ऑगस्टला हे चंद्रावरती लँडिंग त्या ठिकाणी होईल. भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे चंद्रावर यान उतरवण्याचा. चांद्रयान 2च्या माध्यमातून पण भारतानं प्रयत्न केला होता. ही सर्व मोहीम जी आहे ती टोटल पृथ्वीवरच्या 14 दिवसांची, म्हणजेच चंद्राच्या एका दिवसाची त्या ठिकाणी असणार आहे. जर आपण सॉफ्ट लँडिंग केलं तर चंद्रावरती यान उतरवणारा भारत हा जगातला 4था देश आहे. परंतु वेगळा विक्रम होऊ शकतो की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश त्या ठिकाणी आहे. लँडरवरती रंभा LP चास्ते इल्सा नावाची उपकरणं आहेत. रोवरवरती APXS लिप्स नावाची उपकरणं आहेत. प्रोपल्शन मॉडेलवरती शेप नावाचं उपकरण त्या ठिकाणी आहे. चंद्रावरून विज्ञान आणि चंद्राचे विज्ञान असे या मोहिमेचे 2 भाग त्या ठिकाणी आहेत. रितू करिधाल यांनी त्यानं या मोहिमेचे डिरेक्टर आहेत. 615 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी आहे. चांद्रयान 2 आणि चांद्रयान 1 बद्दल थोडी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. चांद्रयान 1चं क्रॅश लँडिंग जे आहे ते 6 सप्टेंबर 2019 रोजी त्या ठिकाणी झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा चांद्रयान मोहिमेची औपचारिक घोषणा त्या ठिकाणी 2003 मध्ये केलेली होती. ओके, यस. नंतर इस्रोनं सिंगापूरचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत. तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 30 जुलै. आणि कुठला प्रक्षेपक आहे? PSLV C56. दुसरी महत्त्वाची गोष्ट DSSAR नावाचा सिंगापूरचा उपग्रह या ठिकाणी सोडलेला आहे, जो मुख्य उपग्रह त्या ठिकाणी आहे. नंतर गगनयान ही जी काही भारताची भविष्यातली मानवी मोहीम आहे त्याच्यासाठी जी काही इंधन यंत्रणा आहे त्याला आपण प्रोपल्शन युनिट म्हणतो, त्याची चाचणी महेंद्रगिरी या ठिकाणी झालेली आहे आणि याच्या माध्यमातूनच भारतातल्या अवकाशवीरांना आपण भविष्यात अवकाशामध्ये पाठवणार आहोत. ओके, 3 जुलै 2023ला जी काही पौर्णिमा म्हणजे फुल मून दिसला त्याला बक मून असं म्हटलं गेलं. बक मून का म्हणायचं? कारण याच दिवशी नरहरणांचे शिंग पूर्णपणे वाढलेले त्या ठिकाणी असतात. लुना 25 ही रशियाची चांद्र मोहीम आहे. युक्लिड नावाची दुर्बीण युरोपियन स्पेस एजन्सीनं सोडलेली आहे. पहिलं मिथेन आणि द्रव ऑक्सिजन इंधन असलेलं रॉकेट प्रक्षेपित करणारा देश आहे चीन. नंतर व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीनं आपली स्वतःची पहिली मानवी अंतराळ मोहीम पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाने स्वतःची राष्ट्रीय अवकाश मोहीम बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शुक्र ग्रहामध्ये फॉस्फिन वायूची निर्मिती त्या ठिकाणी दिसलेली आहे. SSLV नावाचा प्रक्षेपक खाजगी क्षेत्राला सोपवण्याची घोषणा इस्रोने केलेली आहे. अश्विन शेखर जी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव एका लघुग्रहाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 30 जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 जुलै हा जागतिक UFO दिवस म्हणून साजरा केला जातो. 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण 20 जुलै 1969लाच नील आर्मस्ट्रॉंग आणि बज अल्ड्रिन यांनी चंद्रावरती पाऊल त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.